नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। माळशिरस तालुक्यातील मळोली येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्री संत तुकोबाराय यांच्या 375व्या सदैव वैकुंठ गमन वर्षानिमित्त श्री संत तुकोबाराय गाथा भजन सोहळा भव्य दिवस स्वरूपात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मळोली येथे संपन्न झाला। या सप्ताहाची सुरुवात शनिवार दिनांक 11/5/2024 रोजी झाली असून सांगता शनिवार दिनांक 18/5/2024 रोजी झाली आहे। या सप्ताहाचे यंदाचे 48वे वर्ष असून यामध्ये काकडा आरती, विष्णू सहस्त्रनाम, गाथा भजन, हरिपाठ, हरिशाकर असे दैनंदिन कार्यक्रम घेण्यात आले। या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये अनेक कीर्तनकारांचे कीर्तन संपन्न झाले। मळोली पंचक्रोशीतील समस्त भाविक भक्तांनी या कीर्तनाचा लाभ घेतला। संपूर्ण 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताह भक्तिमय वातावरणात पार पडला। या दरम्यान अनेक अन्नदात्यांनी मोठ्या प्रमाणात अन्नदान देखील केले। आज शनिवार दिनांक 18/5/2024 रोजी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे वंशज हरिभक्त परायण सोहम महाराज देवकर यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले। तर ऐकूयात आपण हरिभक्त परायण सोहम महाराज देवकर यांचे सुश्राव्य कीर्तन। 48 वर्ष अखंडपणे त्यामध्ये खंड पडू न देता आपण सर्व ग्रामस्थ, सर्व भजनी मंडळी अतिशय भक्तिभावाने हा उत्सव साजरा करतोय। आणि आपल्या देहूकर फडाचे ज्येष्ठ अधिकारी वैकुंठवासी श्री गुरु भागवत महाराज देहूकर त्यांच्या पुण्यस्मरणार्थाच्या निमित्तानं हा उत्सव आपण साजरा करत आलेलो आहोत। असो बराचसा वेळ झालेला आहे, आपली सेवेची वेळ 9 ते 11 आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि त्यात वर्ण हे घातले। एक प्रकार हे ओझं तुम्ही माझ्या अंगावरती टाकले आणि महाराज असू द्या, हे काही गाढवावर टाकतात ते ओझं नाही, हे आपण सर्वांनी टाकलेलं प्रेमाचं ओझं आहे। आणि सहसा महाराज काही कीर्तनकार हार घालून घेत नाहीत, डाग पडतात, शर्ट खराब होतो, रोज शर्ट बदलायचा। परंतु महाराज एक जाहिरात आहे, काही डाग सुद्धा चांगले असतात, त्यातलेच हे डाग आहेत। ते हाराचे डाग सुद्धा सहसा कुणाच्या नशिबात नसतात, ज्याच्यावरती प्रेम आहे त्याच्याच गळ्यात आपण हार घालत असतो, म्हणून हे प्रेमाचे डाग आहेत। असू द्या, बराचसा वेळ झालेला आहे, आपण बरोबर 1 तास सव्वा तासामध्ये चिंतन सेवा करण्याचा प्रयत्न करूया। विठ्ठल आजची जी सेवा आहे ती काल्याच्या निमित्तानं सेवा आहे। आणि माझ्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आता सांगायचं काय, कारण इथं या भागात जेवढी म्हणून काल्याची कीर्तन देहूकरांकडे असतात आणि त्यात मी कीर्तन करायला लागल्यापासून माझ्याकडेच असतात महाराज। मग आता काल्याचं कीर्तन म्हणजे महाराज ठराविक विषयानं कीर्तनकार बांधलेला असतो, इतर दिवशी कीर्तनकार फक्त उपरण्यानं बांधलेला असतो, परंतु आजचा कीर्तनकार मात्र ठराविक विषयानं सुद्धा बांधलेला असतो। तो ठराविक विषय सोडून आपल्याला बोलता येत नाही। आता नेहमीच काल्याचे कीर्तन करायचे, नवीन वेगवेगळं काय सांगणार महाराज, हाही सुद्धा मोठा प्रश्न माझ्या पुढे आहे। परंतु आपल्यात एक वाक्य आहे, वानावे ऐकावे तेची सदा। आणि या न्यायानं आपण जे यापूर्वी ऐकलेलं आहे, थोरा मोठ्यांच्या तोंडातून मुखातून ऐकलेलं आहे, तेच मी तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की आजची काल्याच्या निमित्तानं सेवा आहे। आणि काल्याचे महत्वाचे 3 भाग आपण सर्वांना माहिती आहे, बहुश्रुत आहे। काल्याचा पहिला महत्वाचा भाग आहे की काला हा समाप्तीचा निदर्शन आहे। जोपर्यंत आपण काल्याचं कीर्तन करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं या उत्सवाला, या सप्ताहाला समाप्ती प्राप्त होत नाही महाराज। म्हणून काला हा समाप्तीचा निदर्शक आहे। म्हणून काही कीर्तनकार विनोदाने सांगत असतात, काला झाला की हाला, म्हणजे आता इथं काही राहिलं नाही, काला समाप्त झाला असा त्याचा अर्थ आहे। काल्याचा दुसरा महत्वाचा भाग आहे की काला हे परिपूर्णतेचे द्योतक आहे। जोपर्यंत काल्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्या या कार्यक्रमाला परिपूर्णता प्राप्त होत नाही महाराज। म्हणून या कार्यक्रमाला परिपूर्णता कधी प्राप्त होते तर काल्याचं कीर्तन झाल्यानंतर। म्हणून परिपूर्णता अशा स्वरूपाचा जो कृष्ण भगवान परमात्मा आहे, त्या कृष्ण भगवान परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन आज आपल्याला या कीर्तनामध्ये करावं लागतं। आणि त्या कृष्ण भगवान परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन केल्यानंतर
या संपूर्ण कार्यक्रमाला, या संपूर्ण उत्सवाला परिपूर्णता प्राप्त होत असते महाराज. फक्त उत्सवालाच नाही, सप्ताहालाच नाही महाराज, तर आपल्या आयुष्याला सुद्धा परिपूर्णता प्राप्त करून देण्याचं काम कोण करत असेल तर ते भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र आहे. म्हणून काला हा समाप्तीचा निदर्शक आहे, काला हे परिपूर्णतेचं द्योतक आहे. आणि तिसरा आणि अतिशय महत्वाचा भाग असा आहे की काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन आहे. आपण 8 दिवस या नाम सप्ताहामध्ये जी जी म्हणून काही सेवा केलेली आहे, त्या सेवेचं फळ, त्या सेवेचा प्रसाद तो भगवान परमात्मा आज आपल्याला त्या काल्याच्या रूपाने देत असतो. मग महाराज कोणी देणगी दिली असेल, कोणी अन्नदान केलं असेल, कोणी भजन कीर्तन प्रवचन केलं असेल, कोणी श्रवण केलं असेल, नव्हे नव्हे कोणी झाडून काढलं असेल, कोणी सतरंजा उचलल्या असतील, कोणी जेवायला वाढलं असेल, आपल्या वाट्याला आलेली जी जी म्हणून काही सेवा आपण या ठिकाणी केलेली आहे, त्या सेवेचा प्रसाद तो भगवान परमात्मा आज आपल्याला त्या काल्याच्या रूपाने देत असतो. त्याला भानुदास महाराजांचं एक प्रमाण आहे, भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. तो पंढरीनाथ परमात्मा आज आपल्याला प्रसाद देत असतो आणि तो काल्याच्या रूपाने तो प्रसाद देत असतो. म्हणून खऱ्या अर्थानं आजचं जे कीर्तन आहे ते प्रसादाचं कीर्तन आहे. काही काही कीर्तनकार विनोदाने सांगतात पगाराचं कीर्तन आहे, परंतु नाही महाराज, पगार हा रजगुणी आहे आणि प्रसाद हा सत्वगुणी आहे महाराज. पगार आपल्याला किती वेळा मिळाला म्हणजे समाधान होतं, अण्णा तुम्हाला किती वेळा पगार दिला म्हणजे समाधान होतं. 1 तारीख आली की महाराज आपण मोबाईल घेऊन बसतो, कधी मेसेज येतोय, कधी मेसेज येतोय. म्हणजे पगार एकदा मिळाला म्हणजे तुमचं समाधान होत नाही. तो पगार आपल्याला पुन्हा पुन्हा मिळावा असं आपल्याला वाटत असतं, परंतु प्रसादाचं मात्र तसं नाही महाराज. तो प्रसाद आपण एकदा का हातावरती घेतला, तो प्रसाद आपण एकदा का सेवन केला की आपलं समाधान होतं, आपण तृप्तीची ढेकर देतो. म्हणून खऱ्या अर्थानं आजचं जे कीर्तन आहे ते पगाराचं नाही, तर खऱ्या अर्थानं आजचं जे कीर्तन आहे ते प्रसादाचं कीर्तन आहे. म्हणून परिसमाप्ती, परिपूर्णता आणि परिप्रसाद असं त्रिवेणी संगमात्मक कीर्तन म्हणजे आजचं काल्याचं कीर्तन. विठ्ठल म्हणून काल्याचं कीर्तन हे कलशस्थानाचं कीर्तन म्हटलं जातं महाराज. मला वाटतं याच्या अगोदरही मी सांगितलेलं आहे की या जगतामध्ये अनेक पंथ आहेत, अनेक संप्रदाय आहेत, परंतु कोणत्याच पंथामध्ये आणि कोणत्याच संप्रदायामध्ये काला केला जात नाही. काला केला जातो तो फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायामध्ये केला जातो. आणि वारकरी संप्रदायामध्ये पहिला जो काला झाला तो द्वापार युगामध्ये झाला. कृष्ण भगवान परमात्मा त्या काल्याचे अधिकारी होते आणि सर्व गोपाळांनी मिळून त्या यमुना नदीच्या तीरावरती महाराज तो काला केला. द्वापार युगामध्ये कृष्ण भगवान परमात्माने सर्व गोपाळांनी मिळून काला केला. आणि महाराज तेच गोपाळ या कलियुगामध्ये वारकरी झाले आणि त्या वारकऱ्यांनी त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये काला केला. एकच टाळे झाले चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळे झाले चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळे झाले चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळे झाले चंद्रभागे वाळवंटी.
गोपाळाची लाय वाटी चंद्रभागे वाळवंटी चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळाची लाय वाटी गोपाळाची लाय वाटी महाराज पहिला काला द्वापार युगामध्ये झाला. भगवान कृष्ण परमात्मा आणि गोपाळांनी तो काला केला आणि महाराज तेच गोपाळ या कलियुगामध्ये वारकरी झाले आणि त्या सर्व वारकऱ्यांनी महाराज त्या चंद्रभागेमध्ये तो काला केला. अतिशय सुंदर प्रसंग आहे महाराज. माऊली ज्ञानोबराय काल्याचे अधिकारी आहे आणि महाराज चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये काल्याचं कीर्तन चालू आहे. संत शिरोमणी नामदेव महाराज कीर्तन करतायत काल्याचं आणि महाराज त्या काल्याच्या कीर्तनामध्ये साक्षात भगवान परमात्मा टाळ घेऊन उभा आहे. काय कीर्तन असेल महाराज, आमच्यात उभा राहिलेले टाळ तरी बसतात खाली, परंतु साक्षात भगवान परमात्मा टाळ घेऊन उभा आहे. आणि नुसतं टाळ घेऊन उभा आहे असं नाही, भगवान परमात्मा गातायत, नाचतायत, उड्या मारतायत. गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. आणि भगवान परमात्मा एवढं बेभान होऊन नाचतायत, एवढं बेभान होऊन नाचतायत की महाराज नाचता नाचता देवाचा पितांबर गळून पडलेला सुद्धा देवाला कळला नाही. किती बेभान झाले असतील, किती महाराज आनंद असेल. आणि महाराज शेजारी कबीर महाराज टाळ घेऊन उभे होते देवाचे. तो पितांबर गळून पडलेला कबीर महाराजांच्या पायामध्ये घुटमळायला लागला. कबीर महाराज म्हणजे नक्की पायात काय अडकते म्हणून खाली बघितलं तर महाराज देवाचा पितांबर गळून पडला आणि देव तसंच नाचताय. कबीर महाराजांनी महाराज देवाच्या शर्टाची डाव्या हाताची बाही धरली आणि देवाला सांगितलं, देवा सावध. कबीर महाराज देवाला म्हणतात सावध. देवाने पाहिलं, देवाला राग आला महाराज आणि उलट देव कबीर महाराजावर ओरडले. अरे म्हणले गप, माहित नाही का म्हणलं कीर्तनात बोलायचं नसतं. कबीर महाराज म्हणले, देवा कीर्तनात बोलायचं नसतं हे खरं आहे, कीर्तनात बोलायचं नसतं मग काय नागवं नाचायचं असतं का? असं म्हटल्यावर देवाने खाली बघितलं तर महाराज देवाचा पितांबर गळून पडलेला. देवानं तो पितांबर उचलला, घट्ट कमरेला बांधला आणि खांद्यावर असलेलं उपरणं धोतरावरती बांधलं महाराज. म्हणून आज सुद्धा आम्हाला बरेच लोक प्रश्न विचारतात, महाराज कंबर का बांधली जाते? साधं सोपं उत्तर आहे, धोतर गळू नये म्हणून. विठाल विठाल. मी हे सांगितलं कशासाठी तर पहिला काला द्वापार युगामध्ये झाला आणि दुसरा काला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये झाला. सर्व वारकऱ्यांनी तो काला सेवन केला. माऊली ज्ञानोबराय त्या काल्याचे अधिकारी होते आणि तेव्हापासून आज तागायत सातत्यानं आपल्या वारकरी संप्रदायामध्ये काला केला जातो. इतर संप्रदायामध्ये काला केला जात नाही का? कारण महाराज त्या संप्रदायातील लोकांना तो काला खायलाच मिळाला नाही आणि खायला न मिळाल्यामुळं त्या काल्याची चवच त्यांना कळाली नाही. आपल्या वारकरी संप्रदायाला तो काला सेवन करायला मिळाला आणि एवढंच नाही तर वारकरी संप्रदायाला त्या काल्याची चव सुद्धा कळाली. म्हणून आज तागाय सातत्यानं आपल्या वारकरी संप्रदायामध्ये काला केला जातो. आणि वारकरी संप्रदायामध्ये जो काला सांगितला तो सुद्धा महाराज 3 प्रकारे काला सांगितला. पहिला जो काला सांगितला तो दही भाताचा काला सांगितला. आणि तुकोबराय एका अभंगामध्ये सरळ सरळ प्रतिज्ञा करतायत की आम्ही पुन्हा पुन्हा जन्म घेऊ आणि काय करू तर त्या दही भाताच्या काल्याचं सेवन करू.
तो दही भाताचा काला सांगितला. उपजून या पुढती येऊ काला खाऊ दही भात. दुसरा जो काला सांगितला तो हरिनामाचा खिचडी काला सांगितला. हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. प्रेम मोहिला साधने, 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 प्रेम मोहिला साधने. हरिनामाचा खिचडी काला, प्रेम मोहिला साधने, प्रेम मोहिला साधने, प्रेम मोहिला साधने. हरिनामाचा खिचडी काला साधने, प्रेम मोहिला साधने, मोहिला पहिला काला दही भाताचा, दुसरा जो काला सांगितला तो हरिनामाचा खिचडी काला सांगितला. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. आणि तिसरा जो काला सांगितला तो जीव आणि ब्रह्म ऐक्याचा काला सांगितला. खरा काला जीवनामध्ये कोणता असेल, परमार्थातला खरा काला कोणता असेल तर तो जीव आणि ब्रह्म ऐक्याचा काला आहे. काला काला म्हणजे नक्की काय? आपणा सर्वांना काला माहिती आहे. कमीत कमी ज्याला तोंडात दात नाही त्याला तर नक्की माहिती आहे. दुधाचा आणि भाकरीचा, आमटीचा आणि भाकरीचा काला असतो महाराज. दोन भिन्न पदार्थ एकरूप होणं याचं नाव काला आहे. भाकरी वेगळा पदार्थ आहे, दूध वेगळा पदार्थ आहे, परंतु ज्या वेळेस आपण त्याचा काला करतो त्यावेळेस महाराज ते दोन्ही एकरूप होतात. परत भाकरी वेगळी करता येत नाही आणि परत दूध वेगळं करता येत नाही. काला म्हणजे नक्की काय तर दोन भिन्न पदार्थ, दोन भिन्न वस्तू एकरूप होणे याचं नाव काला आहे. तसं खरा जीवनामधला काला कोणता आहे तर एक आपला जीव आहे आणि एक ब्रह्म आहे. म्हणजे एक शिव आहे, एक भगवान परमात्मा आहे. आपला जीव जीव न राहता तो जीव ब्रह्मरूपाकार होणं हा खरा परमार्थातला काला आहे. आणि तुकोबराय म्हणतात तो काला सेवन करण्यासाठी आम्ही पुन्हा पुन्हा जन्म घेऊ महाराज सांगतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये फक्त या उत्सवामध्येच नाही तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा काल्याला अतिशय महत्व आहे. असो काल्याचं महत्व सांगावं तेवढं कमी आहे. आणि अशी आजची जी सेवा आहे ती काल्याच्या निमित्तानं सेवा आहे. आणि महाराज या काल्यामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार करावा लागतो. परंतु कोणत्या चरित्राचा उच्चार करायचा? भगवान परमात्म्याचे चरित्र मथुरेमध्ये आहे, द्वारकेमध्येही आहे आणि गोकुळामध्येही आहे. परंतु महाराज वर्णन करतात की भगवान कृष्ण परमात्म्यानं गोकुळामध्ये जे चरित्र केलेलं आहे त्याचाच उच्चार आज आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळातल्या चरित्राचा उच्चार करावा लागतो. म्हणून गोकुळाचंच वर्णन करणारा अभंग आज आपण या ठिकाणी सेवेकरिता घेतलेला आहे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. विठ्ठल 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 म्हणून खऱ्या अर्थानं गोकुळाचंच वर्णन आजच्या कीर्तनामध्ये करावं लागतं. म्हणून गोकुळाचंच महत्व सांगणारा अभंग घेतलाय. आणि या अभंगामध्ये तुकोबराय गोकुळाचं वर्णन करतायत. आणि गोकुळाचं वर्णन करत असताना त्या गोकुळामध्ये जो विशेष घटक आहे त्या विशेष घटकाचं वर्णन महाराज करतात. बघा, तुम्हाला कोणताही प्रसंग सांगायचा असू द्या, एखाद्या व्यक्तीचं वर्णन करायचं असू द्या, त्यातले फक्त विशेष घटक सांगावे लागतात महाराज. आपल्याला एखाद्या व्यक्तीचं वर्णन करायचंय, कसं वर्णन कराल तुम्ही?
महाराज काय सांगायचंय ती व्यक्ती, त्या व्यक्तीला 2 हात आहेत, 2 पाय आहेत, 2 डोळे आहेत, त्या व्यक्तीला डोकं आहे, डोक्यावरती केस आहेत, असं वर्णन करून चालेल? नाही चालत महाराज. त्या व्यक्तीचं वर्णन करायचं असेल तर त्या व्यक्तीमध्ये असणारे विशेष घटक सांगावे लागतात महाराज. तो व्यक्ती उंचापुरा आहे, अतिशय देखणा आहे, नाका डोळ्याने चांगला आहे, स्वभाव अतिशय रॉयल आहे, अतिशय शांत स्वभावाचा आहे. म्हणजे त्या व्यक्तीमध्ये असणारे विशेष घटक सांगावे लागतात त्याचं वर्णन करायचं असेल तर. समजा तुम्हाला एखादा प्रसंग सांगायचा आहे, प्रसंग सांगायचा असेल तर मी घरातनं निघाल्यापासून येईपर्यंत नाही सांगायचं मला, फक्त जेवढं काही घडलंय त्यामध्ये विशेष गोष्टी घडल्यात ते सांगावं लागतं. तसं तुकोबराय आज गोकुळाचं वर्णन करतायत, परंतु गोकुळाचं वर्णन करत असताना गोकुळातल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला सांगत नाहीत बसले तुकोबराय. त्या गोकुळामध्ये जो विशेष घटक आहे तो विशेष घटक महाराज आपल्याला या अभंगामध्ये सांगतायत. मग काय नक्की विशेष आहे त्या गोकुळामध्ये, तर महाराज त्या गोकुळाचं वर्णन करताना त्या गोकुळातला विशेष घटक आपल्याला जो सांगतायत तो सुखाचा सांगतायत. की त्या गोकुळवासियांना सुख प्राप्त झालं, परंतु ते सुख आपल्यासारखं मर्यादित नाही, अमर्याद असं सुख आहे. त्या सुखाला अंत नाही, पार नाही आणि लेखा नाही, असं वर्णन महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात करत आहेत. गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. तुकोबराय गोकुळाचं वर्णन करतायत, परंतु गोकुळाचं वर्णन करत असताना गोकुळामध्ये जो विशेष घटक आहे त्या विशेष घटकाचं वर्णन करतायत. तसं पाहायला गेलं तर महाराज भाग्यानं नटलेलं गोकुळ आहे, कशाचीच कमतरता गोकुळामध्ये नाही. परंतु तुकोबरायने गोकुळाचं वर्णन करताना त्या गोकुळामधल्या श्रीमंतीचं वर्णन नाही केलं, गोकुळामध्ये असणाऱ्या घरांचं वर्णन नाही केलं, गोकुळामध्ये असणाऱ्या रस्त्यांचं वर्णन नाही केलं, गोकुळामध्ये असणाऱ्या गाड्या रथांचं वर्णन नाही केलं. तर तुकोबरायने जे वर्णन केलं ते गोकुळातल्या सुखाचं वर्णन केलं ना. कारण आपल्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त महत्व कशाला असेल तर ते सुखाला. आपण आजकाल सगळे पैशाच्या मागे लागलोय, आपण आजकाल सगळे पदाच्या मागे लागलोय, परंतु ह्या सगळे पद असू, पैसा असू, प्रतिष्ठा असू, हे सगळ्या कशासाठी मिळवायचं? मनुष्याच्या जीवनाचं अंतिम ध्येय सुख आहे महाराज. पैसा सुखासाठीच मिळवायचा आहे, पद सुखासाठीच मिळवायचं, मान सुखासाठीच मिळवायचं, प्रतिष्ठा सुखासाठी. महाराज जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट, प्रत्येक धडपडी सुखासाठी आहे. पण तुकोबराय वर्णन करतायत ते सुखाचं वर्णन करतायत.
आपल्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त महत्व कशाला असेल तर त्या सुखाला. महाराज, तुमच्यामध्ये बँकेमध्ये 50 लाख रुपये बॅलन्स आहे आणि संध्याकाळी झोपेची गोळी खाल्ल्याशिवाय जर झोप येत नसेल तर तुकोबराय सरळ सरळ सांगतात त्याला काडी लावा. तुम्ही झोपडीत राहताय आणि पडल्या पडल्या जर शांत झोप लागत असेल तर महाराज म्हणतात तो खरा श्रीमंत आहे. म्हणून तुकोबराय गोकुळाचं वर्णन करत असताना त्याच्या भौतिक सुखाचं वर्णन करत नाही. म्हणून आपण सुद्धा एखादं गाव पाहत असताना ते गाव किती श्रीमंत आहे, त्या गावातली माणसं कशी आहेत हे पाहू नका, त्या गावामध्ये किती सुख आहे हे पाहिलं पाहिजे. एखादं घर पाहायचं असेल तर त्या घरावर एकावर एक किती मजले आहेत, त्या घराचा कलर कसा आहे, त्या घरात फर्निचर किती आहे हे पाहू नका. महाराज म्हणतात त्या घरामध्ये सुख किती आहे हे पाहिलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीकडे पाहायचं असेल तर तो व्यक्ती कोणत्या गाडीतून आलाय, त्याने कोणते कपडे घातले, त्यांनी चप्पल कोणती घातली हे पाहू नका. त्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये सुख किती आहे हे पाहिलं पाहिजे. कारण आपल्या जीवनामध्ये सुख नसेल तर बाकीच्या कोणत्याच गोष्टीला किंमत नाही, बाकीच्या सगळ्या गोष्टी शून्य ठरतात महाराज. म्हणून तुकोबराय वर्णन करतायत, ते सुखाचं वर्णन करतायत की त्या गोकुळामध्ये जे सुख प्राप्त झालं ते सुख तुमच्या आमच्यासारखं सामान्य सुख नाही, तर महाराज सांगतात त्या सुखाला अंतही नाही, त्या सुखाला पारही नाही आणि त्या सुखाचा लेखाजोखाही होऊ शकत नाही. अंत म्हणजे कालाने शेवट होतो त्याला अंत म्हणतात, देशाने शेवट होतो त्याला पार म्हणतात. आणि त्याचा लेखाजोखा करण्याकरिता कोणताच आकडा समर्थ नसतो. म्हणून तुकोबराय त्या सुखाचं वर्णन करताना असं करतात, अंत पार नाही लेखा. म्हणजे गोकुळामध्ये जे सुख प्राप्त झालं त्या सुखाचा कालानंही शेवट होत नाही, त्या सुखाचा देशानंही शेवट होत नाही आणि त्या सुखाचं मोजमाप करण्याकरिता या जगामध्ये कोणताच आकडा समर्थ नाही. म्हणजे कशानंच आपण त्याचं मोजमाप करू शकत नाही. असं अमर्याद सुख त्या गोकुळवाशांना प्राप्त झालं. म्हणून तुकोबराय त्या सुखाचं वर्णन करतात, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. विठ्ठल तुकोबरायांना सांगावं लागलं की गोकुळातल्या सुखाला अंत नाही, पार नाही, लेखा नाही. का सांगावं लागलं महाराजांना? त्यालाही काही कारण आहे. कारण तुकोबरायांना माहित होतं की या संसारातला सांसारिक जीव सुद्धा सुख भोगतोय नाही अशातला भाग नाही. परंतु तुम्ही आम्ही जी सुख भोगतोय त्या प्रत्येक सुखाला अंत आहे महाराज, प्रत्येक सुखाला पार आहे. आणि आपण जी सुख भोगतो त्या सुखाचं वर्णन सुद्धा आपण करू शकतो. म्हणून तुकोबरायाने विशेषत्वानं सांगावं लागलं की गोकुळामध्ये जे सुख आहे हे संसारासारखं सुख नाही. गोकुळातलं जे सुख आहे ते विशेष सुख आहे, त्याला अंतच नाही. महाराज, तुम्ही आम्ही संसारामध्ये सुख भोगत नाही अशातला भाग नाही महाराज. खरं तर तुकोबराय वर्णन करतात या प्रपंचामध्ये, या संसारामध्ये सुखच नाही, दुःखानं भरलेला संसार आहे. नवे नवे सुख ही वस्तू सोडा, तुकोबराय म्हणतात संसारामध्ये सुखाचा विचार सुद्धा नाही. मी नेहमी सांगत असतो महाराज, उद्या जर समजा मी देशाचा पंतप्रधान झालो, तुम्हाला काय वाटतं, होऊ शकतो का दादा? मी काय वाटतं, होईल का? तुम्ही आता प्रेमापटी हो म्हणताय, पण तसा विचार केला तर महाराज मी पंतप्रधान होऊ शकत नाही. पंतप्रधान मी होऊ शकत नाही हे मलाही माहिती आहे. परंतु मी पंतप्रधान झालो तर विचार तर करू शकतो का नाही? विचार तर करू शकतो मी. परंतु तुकोबराय सांगतात या संसारामध्ये तुम्ही सुखाचा नुसता विचार सुद्धा करू शकत नाही. सुख तर बाजूलाच राहील, पण त्या सुखाचा तुम्ही फक्त विचार सुद्धा करू शकत नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही.
दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोरे सुखाचा विचार नाही कोरे सुखाचा विचार नाही तुकोबराय संसारातल्या सुखाचं वर्णन करताना भाषा वापरतायत. दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे. तुकोबराय सांगतात या संसारामध्ये सुखाचा विचार सुद्धा नाही. समजा महाराज आपण बरेच प्रयत्न करून सुख मिळवलंच तर महाराज सांगतात ते सुख केवढं आहे. सुख पाहता जवा पाडे आणि दुःख केवढं आहे. दुःख पर्वता एवढे. एक तर सुख नाहीच आणि मिळालंच तर जवा एवढा आणि दुःख मात्र पर्वता एवढा आहे. म्हणून तुकोबराय सांगतात की संसारातलं सुख वेगळं आहे आणि गोकुळामध्ये जे सुख प्राप्त झालं ते सुख वेगळं आहे. महाराज संसारातल्या प्रत्येक सुखाला मर्यादा आहे. तुमच्या आमच्या दृष्टीनं सुख सुख म्हणजे तरी नक्की काय. प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी आहे. परंतु तुकोबरायांनी एकाच चरणात सगळ्या सुखाची व्याख्या घातली आहे. संसाराची सुखाची व्याख्या एकच आहे. ल्यावे खावे बरे असावे सदैव हेच करतसे हाव संसारी. संसाराची हाव काय, संसाराची इच्छा काय, संसाराचं ध्येय काय, तर एकच ध्येय आहे. ल्यावे म्हणजे घालायला कपडे चांगले असले की म्हणतो आमचं समाधान आहे. खावे खायला चांगलं चुंगलं असलं की म्हणतो आम्हाला महाराज आमचं समाधान आहे. प्यावे प्यावे नाही बरं का. बरे असावे सदैव बायका मुलं घरात सुखी असली की म्हणतो महाराज आमचं समाधान आहे. ही संसारिकाची व्याख्या आहे आणि महाराज म्हणतात ती मर्यादित आहे. घालायला कपडे चांगले असले की आपलं समाधान आहे. नवीन कपडे घेतले आपल्याला आनंद होतो महाराज, नाही अशातला भाग नाही, सुख वाटतं. परंतु कधीपर्यंत एकदा दोनदा चारदा 10 वेळा घातला एक दिवस तो काय होणार आहे, फाटणार आहे. नवीन शर्ट घेताना जे सुख निर्माण झालं होतं ते टिकलं का. शर्ट फाटला की त्या सुखाचा काय झाला महाराज, अंत झाला. एक दिवस संसारातल्या सुखाचा अंत आहे. खावे आता पंक्तीला गुलाबजाम आहेत. आता दत्ताला गुलाबजाम एवढे आवडतात सकाळपासून त्याने नाश्ता पण केला नाही महाराज. आवडतेच समजा पंक्तीला बसला गुलाबजामची बादली आली. पहिल्यांदा 4 वाढले खाल्ले. परत बादली वाजायला बोलून घेतलं 8 16 32 40 गुलाबजाम खाल्ले. आवडतेच महाराज, सुख आहे. सकाळी 8 वाजल्यापासून डोक्यात एकच विषय पंक्तीला गुलाबजाम आहे. मनामध्ये सुख आहे. कधी खाईल कधी खाईल. बसला खाल्ले. किती खाईल महाराज, खाऊन खाऊन आवडतेच म्हणून 10 20 30 40 गुलाबजाम खाल्ले. पण एक वेळ अशी येईल की पुढे गुलाबजाम आले तरी महाराज उलटी आल्यासारखं होईल, उचमळायला होईल. म्हणजे गुलाबजाम आहेत म्हणल्यावर मनामध्ये जे सुख निर्माण झालं होतं 40 गुलाबजाम खाल्ल्यानंतर त्या सुखाचा काय झाला, अंत झाला. तुकोबरायांनी फक्त ही 2 उदाहरणं सांगितलं. असं प्रत्येक सुखाचं महाराज तुम्ही बघा. संसारामध्ये जेवढी जेवढी म्हणून सुख आहे त्या प्रत्येक सुखाचा कधी ना कधी अंत होणार आहे. परंतु तुकोबरायांना माहित होतं की या संसारातल्या सुखाचा अंत आहे. म्हणून तुकोबराय प्रामुख्यानं सांगतायत की गोकुळामध्ये जे सुख निर्माण झालं त्या सुखाला अंत नाही, त्या सुखाला पार नाही आणि त्या सुखाला लेखाजोखाही होऊ शकत नाही. पण गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. विठ्ठल विठ्ठल महाराज सुखाचं वर्णन आपल्याला बरंचसं करता येण्यासारखं आहे परंतु आपल्याला वेळेची मर्यादा आहे. मग महाराज त्या गोकुळवाशाने ते सुख प्राप्त झालं, अमर्याद सुख प्राप्त झालं. त्याला अंत नाही, पार नाही, लेखा नाही. परंतु त्या गोकुळवाशाने ते सुख प्राप्त झालं त्याचं कारण नक्की काय, तर त्याचं कारण महाराज अभंगाच्या दुसऱ्या
बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. तुकोबराय त्या सुखाचं कारण सांगतायत की गोकुळामध्ये सुख का निर्माण झालं, तर बाळकृष्ण नंदा घरी, त्या नंदाच्या घरी, त्या गोकुळामध्ये तो कृष्ण भगवान परमात्मा बाल रूपाने अवतीर्ण झाला, बाल रूपाने प्रगट झाला. आणि त्या बालकृष्णाचा जन्म झाल्यामुळं त्या गोकुळामध्ये जे सुख निर्माण झालं त्या सुखाला अंत नाही, पार नाही आणि लेखा नाही महाराज. का तर भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्म गोकुळामध्ये झाला. आणि महाराज मग असं नक्की कोणतं सुख प्राप्त झालं की ज्या सुखाला अंतच नाही, तर त्याचं वर्णन आलेलं आहे. 3 प्रकारची सुख प्राप्त झाली महाराज. पहिलं जे सुख प्राप्त झालं ते आदिदैविक सुख प्राप्त झालं. दुसरं जे सुख प्राप्त झालं ते आदिभौतिक सुख प्राप्त झालं. आणि तिसरं जे सुख प्राप्त झालं ते आध्यात्मिक सुख प्राप्त झालं महाराज. आदिदैविक सुख म्हणजे काय, त्याचा विस्तार करता येण्यासारखा, परंतु आपल्याला धावतं चिंतन बघायचं. आदिदैविक सुख म्हणजे महाराज त्यांच्या दैवालाच देव आला होता. आता दैवाला देव येणं ही ऐकायला जेवढी सोपी गोष्ट आहे तेवढी प्रत्यक्षात अतिशय कठीण आहे महाराज. एखाद्याला महाराज नोकरी चांगली असेल, घर चांगलं असेल, बायका पोरं चांगली असतील, घरामध्ये 4 चाकी गाडी असेल तर आपण म्हणतो महाराज त्याचं दैव चांगलं आहे. परंतु महाराज ह्या सगळ्या भौतिक गोष्टी ज्या भगवान परमात्म्याच्या कृपेनं प्राप्त होतात, तो भगवान परमात्माच महाराज त्या गोपाळांच्या दैवाला आला होता. काय भाग्य असेल. तुकोबराय वर्णन करतात, देव आला घरा, देव आला घरा, नंदाची या देव आला घरा, देव आला घरा, नंदाची या गावा, नंदाची या गावा, नंदाची या गावा, देव आला घरा, देव आला घरा, देव आला घरा, नंदाची या गावा, नंदाची या गावा, नंदाची या गावा.
धन्य त्यांच्या दैवात देव आले. नंदाची या गाव, कोणतं नंदाचं गाव? त्या गोकुळामध्ये तो भगवान परमात्मा आला म्हणजे त्यांच्या दैवालाच देव आला होता महाराज. असं आदिदैविक सुख त्यांना प्राप्त झालं. दुसरं जे सुख प्राप्त झालं ते आदिभौतिक सुख महाराज. भौतिक सुखाची कमतरताच नाही, सगळी रेलचेल आहे त्या गोकुळामध्ये. मगाशी सांगितलं भाग्यानं नटलेलं गोकुळ आहे महाराज. कशाचीच कमतरता नाही त्या गोकुळामध्ये. पैसा, अडका, दूध, दुग्ध, अन्न, धान्य, सोनं, नाणं सगळं भरभरून आहे महाराज. एवढी सुबत्ता गोकुळामध्ये आहे की महाराज एखादी गवळण डोक्यावरती हंडा घेऊन नदीवरती पाण्याला गेली तरी सुद्धा तिच्या अंगावरती 400 तोळ सोनं असायचं. आणि अण्णा हळूच असं म्हणायचे की पाण्याला जाताना नदीवरती 400 तोळ सोनं अंगावरती असेल, मग लग्नाला जाताना किती असेल? महाराज सोनं नाव सुद्धा घ्यायची भीती वाटते. एकतर 75-80 हजारावर गेले आणि मागच्या 15 दिवस रोज चोराचा सुळसुळाट आहे. असो सगळी भौतिक सुबत्ता आहे गोकुळामध्ये. कारण महाराज देव त्या गोकुळामध्ये आल्यामुळं लक्ष्मीला त्या गोकुळामध्ये यावंच लागलं. कारण लक्ष्मी ही काय आहे? देवाची दासी आहे महाराज. जिथं देव असतो तिथं लक्ष्मीला यावंच लागतं महाराज. जयाचे नाम पापनाशी, लक्ष्मी ऐसी जयाची दाशी. त्या देवाची दासी असल्यामुळं जिथं देव जातील तिथं लक्ष्मीला जावंच लागतं महाराज त्या देवाची सेवा करण्याकरिता. परंतु आम्ही काय करतोय? देवाला तर बाजूला सारतोय आणि कुणाच्या मागे लागलोय आम्ही? लक्ष्मीच्या. महाराज म्हणतात तुम्हाला लक्ष्मीच पाहिजे असेल तर अगोदर तुम्ही देव आपला करून घ्या. आपुला तो एक देव करूने घ्यावा. तुकोबरा म्हणतात देव जर तुम्ही आपला केला तर सुख काय? लक्ष्मी सुद्धा तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. देव आल्यामुळे लक्ष्मीला तिथं यावं लागलं आणि लक्ष्मी महाराज त्या गोकुळामध्ये नांदू लागली. आणि लक्ष्मी काही फक्त ठराविक घरं बघूनच नाही महाराज. एखाद्या बागायतदाराचं घर आहे, एखाद्या कंत्राटदाराचं घर आहे, एखाद्या कारखानदाराचं घर आहे, नाही. जेवढी म्हणून घरं होती त्या प्रत्येक घरामध्ये ती लक्ष्मी वास करू लागली महाराज. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. 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 दैन्य दारिद्र्यास त्रास आला. ती लक्ष्मी महाराज जेवढी म्हणून करायचं त्या प्रत्येक घरामध्ये नांदू लागली. प्रत्येक घरामध्ये लक्ष्मीने वास केला आणि लक्ष्मीने वास केल्यामुळं तिथलं दैन्य दारिद्र्य निघून गेलं महाराज. जिथं दैन्य दारिद्र्य असतं तिथं लक्ष्मी राहत नाही आणि जिथं लक्ष्मी असते तिथं दैन्य दारिद्र्य राहत नाही. तिथं लक्ष्मी आल्यामुळं तिथलं दैन्य दारिद्र्य निघून गेलं आणि महाराज भौतिक सुबत्ता त्या गोकुळामध्ये नांदू लागली. म्हणून आधी दैविक सुख, आधी भौतिक सुख आणि तिसरं आणि अतिशय महत्वाचं सुख म्हणजे आध्यात्मिक सुख त्या गोकुळवाशांना प्राप्त झालं महाराज. आध्यात्मिक सुख म्हणजे नक्की काय? तर त्या भगवंताच्या प्राप्तीचं ज्ञान त्या गोपाळांना झालं महाराज. आणि नुसतं भगवंताच्या प्राप्तीचं ज्ञान नाही
तर ब्रह्मज्ञानाच्या अधिकारी ते गोपाळ झाले. महाराज प्रत्येकाला अपेक्षा आहे मला ब्रह्मज्ञान व्हावं, परंतु तुकोबराय वर्णन करतात त्या गोपाळाने कोणताही जप केला नाही, तप केला नाही, तरी सुद्धा ते गोपाळ ब्रह्मज्ञानाचे अधिकारी झाले. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचून जपतप. आणि महाराज त्या भगवान कृष्ण परमात्म्याच्या प्रगट जन्मामुळं गोकुळामध्ये 3 प्रकारची सुख प्राप्त झाली. आदिदैविक सुख, आदिभौतिक सुख आणि आध्यात्मिक सुख. आणि ती सुख कशी आहेत तर त्या सुखाला अंत नाही, पार नाही आणि लेखा नाही. पण अंत पार नाही लेखा. भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला आणि महाराज सर्व गोपाळवासियांना आनंद झाला. सगळ्या गोपाळांना आनंद झाला, गवळणींना आनंद झाला. सगळ्या गवळणी महाराज त्या गोकुळामध्ये धावतायत. कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला ही बातमी एकमेकींना सांगतायत. आणि धावत असताना नुसतं मोकळं धावत नाही, त्या गवळणीच्या हातामध्ये ताट आहे, ताटामध्ये वाटी आहे आणि त्याच्यामध्ये सुंटवड्याचा प्रसाद. तो प्रसाद एकमेकींना त्या गवळणी देत आहेत. आणि त्या भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला, जन्म झाला अशी बातमी सगळ्या गोकुळामध्ये सांगतायत. गवळण सांगे गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. अगोदर का एक धावे एकी पुढे. आणि ताटी वाटी सुंटवडे, ताटामध्ये वाटीमध्ये तो सुंटवड्याचा प्रसाद त्या गवळणी गोकुळामध्ये वाटतायत. आणि महाराज झालेला आनंद त्या भगवान कृष्ण परमात्म्याच्या जन्मामुळं तो आनंद त्या साजरा करतायत. आणि महाराज त्या भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला ही बातमी त्या गवळणीला समजली. आणि त्यातली एक गवळण महाराज धावतच नंदराजाच्या वाड्याकडे निघालेली आहे की आता जावं आणि त्या कृष्ण भगवान परमात्म्याचं दर्शन आपण आपल्या डोळ्यानं घ्यावं. म्हणून महाराज धावत पळत पळत निघालेली आहे. आणि महाराज ती धावत असताना पळत असताना त्या गवळणीचे डोळे म्हणतायत खऱ्या अर्थानं आज मी भाग्यवान आहे, कारण जणू आपला आत्माच परमात्म्याच्या रूपानं प्रगट झालेला आहे. आणि या जगताचं अप्रतिम सौंदर्य मला माझ्या या डोळ्यानं पाहायला मिळणार. मी माझ्या या डोळ्यानं त्या भगवान परमात्म्याचं दर्शन करणार. मी माझ्या या डोळ्यानं भगवान परमात्म्याला पाहणार. म्हणून खऱ्या अर्थानं मी भाग्यवान आहे असं कोण म्हणतंय? त्या गवळणीचे डोळे म्हणतात. त्यावेळेस गवळणीचे हात जागी झाल्याने डोळ्याला म्हणले गबस, तू नाही, खऱ्या अर्थाने मी भाग्यवान आहे. हात म्हणले डोळ्याला, तू तिथं गेल्यानंतर भगवान परमात्म्याचं दर्शन करणार हे खरं आहे, परंतु तिथं गेल्यानंतर मी माझ्या या हातानं त्या भगवान परमात्म्याला स्पर्श करणार आहे. मी माझ्या या हातानं त्या भगवान परमात्म्याची चरण सेवा करणार आहे. म्हणून तुझ्या डोळ्यापेक्षा खऱ्या अर्थानं माझे हात भाग्यवान आहे. डोळे म्हणतायत मी भाग्यवान आहे, हात म्हणतायत मी भाग्यवान आहे, पाय म्हणतात तुम्ही दोघंही नाही मी भाग्यवान आहे. पाय म्हणतात डोळ्याला तू दर्शन घेणार, हाताला म्हणतात तू स्पर्श करणार, सेवा करणार, परंतु माझे पाय तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाणार आहेत म्हणून तुम्ही त्यांची सेवा करू शकणार आहे. माझे पायच नसते तर तुम्हाला तिथं कोणी घेऊन गेलं असतं. म्हणून तुमच्या दोघांपेक्षा जास्त भाग्यवान मी आहे, पाय म्हणतात. तेवढ्यात महाराज गवळणीचे कान जागे झाले. कान म्हटले तुमच्या सगळ्यांपेक्षा जास्त भाग्यवान मी आहे, कारण भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला ही बातमी सगळ्यात अगोदर माझ्या कानावरती पडली म्हणून तुम्हाला समजली. माझ्या कानावरच पडली नसते तर तुम्हाला समजलीच नसती. म्हणून कान म्हणतात मी भाग्यवान आहे. भांडणं लागलीत महाराज. डोळे म्हणतात मी भाग्यवान, हात म्हणतात मी भाग्यवान, पाय म्हणतात मी भाग्यवान, कान म्हणतात मी भाग्यवान. तेवढ्या त्या गवळणीचं हृदय जागं झालं आणि हृदय म्हणतंय तुमच्या सगळ्यांपेक्षा जास्त भाग्यवान मी आहे. कारण भगवंताच्या भेटीची ओढ मनामध्ये निर्माण होण्यासाठी अगोदर हृदयामध्ये असणारा द्वेष संपवावा लागतो. भगवंताच्या भेटीची ओढ मनामध्ये निर्माण होण्यासाठी हृदयामध्ये असणारी कठोरता अगोदर संपवावी लागते. जोपर्यंत आपण हृदयामध्ये असणारा द्वेष संपवत नाही, जोपर्यंत हृदयामधली कठोरता नष्ट होत नाही, तोपर्यंत भगवंताच्या भेटीची ओढ मनामध्ये निर्माण होत नाही. आणि ते हृदय म्हणतंय की त्या भगवंताच्या भेटीची ओढ मनामध्ये निर्माण होण्यासाठी त्या हृदयातला द्वेष मी संपवला, त्या हृदयामध्ये असणारी कठोरता मी स्वतः संपवली आणि म्हणून तुमच्या मनामध्ये भेटीची ओढ निर्माण झालेली आहे. त्या गवळणी त्यांचे सगळे अवयव म्हणतायत आम्ही भाग्यवान आहे. सगळ्यांना आनंद झालाय. मला यशोदेला आनंद झालाय. यशोदा कोणाला म्हणायचं तर ती नेहमी दुसऱ्याला यश देत राहते, तिला यशोदा म्हणावं.
नंदराजाला आनंद झाला. जे नेहमी आपल्या वागण्याला दुसऱ्याला आनंद देतात त्यांना नंद असं म्हणतात महाराज. एवढंच नाही, सर्व गोपाळांना आनंद झाला, सर्व गवळणींना आनंद झाला. म्हणून तुकोबराय वर्णन करतात, आनंदल्या नरनारी. महाराज सगळं सर्व गोकुळवासियांना आनंद झाला. आणि गोकुळवासीने तो आनंद कशा प्रकारे साजरा केला. गुडिया तोरणे गोकुळवासियांनी तो आनंद कशा प्रकारे साजरा केला त्याचं वर्णन महाराज या ठिकाणी करतायत. गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे. प्रत्येकाने त्या भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्म झाल्यामुळे जो आनंद साजरा केला तो कशा प्रकारे केला तर प्रत्येकाने आपापल्या घरावरती गुढ्या उभा केलेल्या आहेत. प्रत्येकाने आपापल्या घराच्या चौकटीवरती तोरणं बांधलेली आहेत. प्रत्येकाने आपापल्या घरासमोर सडा टाकलेला आहे. आपापल्या घराबाहेर मोठमोठ्या अशा रांगोळ्या काढलेल्या आहेत. आनंदाच्या भरामध्ये कोणी अन्नदान करतंय, कोणी वस्त्रदान करतंय, कोणी गोदान करतंय, कोणी सुवर्णदान करतंय, कोणी अर्थदान करतंय. महाराज अशा प्रकारे सगळ्या आनंदाचं वातावरण आहे. कोणी कोणी भगवंताचं भजन करतंय, कोणी कीर्तन करतंय, कोणी कथा करतंय. महाराज जिकडं बघल तिकडं एकच विषय आहे, कृष्ण कृष्ण कृष्ण. प्रत्येकाच्या तोंडामध्ये प्रत्येकाच्या मुखामध्ये विचारलं तर एकच नाव आहे कृष्ण. प्रत्येकाच्या डोक्यामध्ये एकच नाव आहे कृष्ण. प्रत्येकाच्या हृदयामध्ये एकच विषय आहे कृष्ण. तिकडं बघल तिकडं महाराज वातावरण कसं झालंय, सगळं वातावरण कृष्णमय झालंय महाराज. सगळीकडे एकच विषय आहे कृष्ण 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 कृष्ण. आणि अशा प्रकारे त्या कृष्ण भगवान परमात्म्यानं स्वतःच्या येण्यानं सर्वांना छंद लावलेला आहे. आणि नुसता छंद लावला नाही तर सगळ्यांचं मन त्यानं वेधून घेतलेलं आहे, सगळ्यांचं मन त्यानं मोहून घेतलेलं आहे. आणि तुकोबराय वर्णन करतात, तुका म्हणे छंदे येणे मोहिले गोविंदे, किंवा मन मोहिले गोविंदे. विठोबा रखुमाई गोकुळीच्या सोगा गोकुळीच्या सोगा गोकुळीच्या सोगा गोकुळीच्या
बाळकृष्ण नंदा खरं आपली वेळ संपलेली आहे, परंतु आजची जी सेवा आहे ती काल्याच्या निमित्तानं सेवा आहे. काल्याचं कीर्तन पूर्ण होऊ शकत नाही, पण राहिलेल्या 1 तास 1.5 तासामध्ये आपण चिंतन पाहण्याचा प्रयत्न करूया. तेवढा वेळ लागतोय, 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण धावते चिंतन पाहूया. कारण कृष्ण भगवान परमात्म्याचं चरित्र पाहिल्याशिवाय खऱ्या अर्थानं काल्याचं कीर्तन पूर्ण होऊ शकत नाही. आणि कृष्ण भगवान परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार करावा लागतो. प्रभू रामचंद्रांच्या जीवनाचा आपण आचार करायचा, म्हणजे त्यांनी जसं केलं तसं आचरण करायचंय. कृष्ण भगवान परमात्म्याच्या चरित्राचा मात्र फक्त उच्चार करायचा. तुम्ही जर त्याचं आचरण करायला गेला तर मार खावं लागेल.
उच्चार करायचा आहे. आणि तेही कोणत्या चरित्राचं तर गोकुळातल्या चरित्राचं. गोकुळात सुद्धा ते चरित्र सुद्धा दोन भागात आहे. काही चरित्राचा भाग हा रांगत असताना आहे आणि काही चरित्राचा भाग हा गायी राखत असताना आहे. ये दशे चरित्र केले नारायणे आणि रांगता गोधने राखीत आहे. भगवान परमात्म्याच्या चरित्राचा काही भाग हा रांगत असताना आहे आणि भगवान परमात्म्याच्या चरित्राचा काही भाग हा गायी राखत असताना आहे. गोकुळातलं वर्णन आपण पाहिलं महाराज. सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे, सगळे सुखाचं वातावरण आहे. सगळ्या गोपाळांना सगळ्या गवळणींना आनंद झालाय. तो आनंदोत्सव अतिशय उत्साहामध्ये साजरा आहे. जल्लोषाचं वातावरण गोकुळामध्ये आहे. आणि महाराज बघता बघता त्या कंसापर्यंत ती बातमी पोहोचली की गोकुळामध्ये आनंद चालू आहे, उत्सव चालू आहे कशाचा तरी. त्या कंसानं महाराज सगळी चौकशी केली. त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की माझा जो शत्रू आहे तो कृष्ण भगवान परमात्मा, त्याचा जन्म झालाय आणि त्याच्यामुळे सगळा आनंद चालू आहे. ती बातमी कानावर पडल्याबरोबर महाराज त्या कंसानं कृष्णाला मारण्याकरता पैजेचा वेढा मांडला. कारण 3 गोष्टींना कधीच कमजोर समजायचं नाही, कमी समजायचं नाही असं आपलं शास्त्र सांगतं महाराज. एक म्हणजे एखादा आपल्याला आजार रोग असेल तर तो कधी कमी समजायचा नाही. दुसरं आपल्या शत्रूला कधी कमी समजायचं नाही. आणि तिसरं आग्नेला कधी कमी समजायचं नाही. या नीतीनं महाराज कंसानं पैजेचा विडा मांडला की कोण जातंय आणि त्या कृष्णाला मारून येतंय. पहिल्यांदा कोण गेलं? पुतना गेली का महाबळपट? महाराज पुतना म्हणली आता जाते मारून येते म्हणली. आताशी जन्मून 6 दिवस झालेत. 6 दिवसाचा कृष्ण होता महाराज. 6 दिवसाच्या मुलाला मारायला किती वेळ लागतो म्हणजे आता जाते आणि मारून येते. पुतना मायावी होती महाराज. तिला पाहिजे ते रूप धारण करता येत होतं. आणि महाराज पुतना निघाली कृष्ण भगवान परमात्म्याला मारायला. आणि जात असताना आपल्या मूळ रूपामध्ये गेली नाही. तिने अतिशय सौंदर्य संपन्न अशा स्त्रीचं रूप धारण केलं आणि स्तनामध्ये विष भरलं आणि कृष्ण भगवान परमात्म्याला मारायला निघालेली आहे महाराज. आता ते विष किती जहरी आहे, त्या विषानं मुलं मरतेत का नाही हे बघण्यासाठी महाराज जाता जाता तिने 5-25 मुलं मारली होती. त्या विषानं मुलं मरतेत का अगोदर बघितलं पाहिजे. तिथं गेलं प्रयोग फसला तर काय करायचं म्हणून अगोदर प्रयोग करावा म्हणून 5-25 लहान लहान मुलं महाराज मारतच त्या गोकुळामध्ये पोहोचली. नंदराजाच्या वाड्यासमोर नामदेव महाराज अतिशय सुंदर वर्णन करतात. नामा म्हणे आली अंगना आणि स्वरूप सुंदर देवांगना. अतिशय सौंदर्य संपन्न रूप धारण केलेलं आहे. आणि महाराज मोठमोठ्यानं हाका मारायला लागली यशोदा यशोदा म्हणून. यशोदामाई बाहेर आल्या आणि पाहतात तर एक सौंदर्य संपन्न स्त्री आहे. ती पुतना महाराज यशोदेशी अतिशय आपुलकीनं बोलायला लागली. अगं तुला मुलगा झाला 6 दिवस झाले आणि साधं मला निरोप सुद्धा नाही, पत्र नाही पाठवलं. पत्र राहू दे पण कमीत कमी फोन तरी करायचा. तर फोन राहू दे मिस कॉल तरी द्यायचा. व्हॉट्सअप इंस्टावर मेसेज तरी पाठवायचा. महाराज यशोदामाईंना कळे ना कोण आहे, ओळखीची तरी नाही पण अतिशय आपुलकीनं बोलतीये. अगं मी तुझ्या मुलाला काही आंगडं टोपडं कपडे आणले नसते का? महाराज बोलणं चालू आहे. यशोदामाईंना लक्षात येईना कोण आहे परंतु एवढ्या आपुलकीनं बोलतीये म्हटल्यावर नक्की जवळची कोणतरी असली पाहिजे. आमचं सुद्धा बऱ्याच वेळा तसं होतं महाराज. कोणतरी येतं पाया पडतं काय चाललंय बोलतात. डोक्यात विषय कोण आहे कळत नाही महाराज. पण एवढा आपुलकीनं बोलतो त्याला आपण म्हणू शकत नाही महाराज तू कोण आहे नक्की. तो एवढा प्रेमाने बोलत असतो आणि त्याला जर विचारायचं तो कोण आहे म्हणजे त्याचा अपमान केल्यासारखं आहे. तसं महाराज ती पुतना अतिशय आपुलकीनं बोलतीये. यशोदाला प्रश्न पडला विचारायचं तरी कसं नक्की कोण आहे. आणि बोलता बोलता 5 मिनिटं झाली. पुतना म्हणाली अगं येऊन 5-10 मिनिटं झाली, सांगितलं नाही ते नाही, निरोप नाही ते नाही, आता तरी माझ्या त्या तुझ्या मुलाला माझ्या मांडीवरती दे बघू दे. त्यावेळेस यशोदामाई म्हटल्या अगं रात्रभर रडतोय, रात्रभर झोपच नाही त्याला, आत्ताच त्याला नाहू माखू घातले आणि पाळण्यामध्ये झोपवले. असं म्हटल्याबरोबर कृष्ण भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं की आपण जर झोपलोय असं समजलं तर पुतना माघारी जाईल
आणि सकाळी सकाळी भवानीचं गिराईक माघारी पाठवायचं नसतं महाराज. आणि कृष्ण भगवान परमात्मा मनातल्या मनात म्हणले, मी इथं काही जन्म घेतलाय तो झोपण्याकरिता घेतलाय का? नाही. कृष्ण भगवान परमात्मा महाराज पाळण्यात रडायला लागले मोठमोठ्यानं. रडण्याचा आवाज आल्याबरोबर महाराज पुतण्यानं मागचा पुढचा कोणताच विचार केला नाही, धावतच महाराज पाळण्याजवळ गेले. पाळण्याजवळ गेली, कृष्ण भगवान परमात्म्याला उचलून घेतलं आणि महाराज त्याला मांडीवर घेऊन त्याला खेळवू लागले. खेळवता खेळवता आईसाहेब यशोदामाईंचं थोडंसं दुर्लक्ष झालं आणि दुर्लक्ष झाल्याबरोबर त्या स्तनामध्ये विष भरून आणलं होतं. त्या स्तनाला कृष्ण भगवान परमात्म्याचं तोंड लावलं महाराज. आता तिला काय माहिती हा बाबा कोण आहे. हळूहळू महाराज कृष्ण भगवान परमात्म्यानं ते विष ओढून घ्यायला सुरुवात केली. शरीरातलं सगळं विष संपलं महाराज. विष संपलं, शरीरातलं रक्त हळूहळू ओढून घ्यायला चालू केलं. रक्त सुद्धा संपलं, सगळे पंचप्राण ओढून घ्यायला सुरुवात केली. आणि त्यावेळेस पत्नीच्या लक्षात आलं, हे काही सर्वसाधारण बाळ नाही, हा तर माझा काळ आहे. आणि त्यावेळेस पुतना मोठमोठ्यानं ओरडू लागली, सोड 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 म्हणून ओरडू लागली महाराज. कृष्ण भगवान परमात्मा त्यावेळेस सुद्धा मनातल्या मनात म्हणले, एकतर मी कोणाला पकडत नाही आणि पकडलं तर सोडत नाही, तुला पकडलं ते सोडण्याकरता पकडलं नाही. म्हणून महाराज त्या पुतण्याचे पंचप्राण ओढून घेतले आणि ती पुतना गतप्राण झाली महाराज. पुतण्याला मारून टाकलं. आणि महाराज भगवान परमात्मा एवढा उदार आहे, एवढा कृपावंत आहे की जी गती आपल्या आईला दिली तीच गती आपल्याला मारण्यासाठी आलेल्या पुतण्याला सुद्धा दिली महाराज. ज्ञानोबा त्याचं वर्णन करतायत, जोवा सनकाधिकचेनी माने सायुज्य सुरसु दिदला पुतने आणि जे का विषाचेनी स्तनपाने मारू आले. आपल्याला मारण्याकरिता आलेली पुतना, त्या पुतनेला सुद्धा सायुज्य मोक्ष भगवान परमात्म्याने दिला. जो मोक्ष आपल्या आईला दिला तोच मोक्ष भगवान परमात्मा आपल्या वैर्याला सुद्धा दिला. एवढा भगवान परमात्मा कृपावंत आहे. तुका म्हणे कृपावंत, इच्छिले पूर्वी मनोरथ, रिद्धी सिद्धी मोक्ष देत, शेखी संग आपुला. तो भगवान परमात्मा उदार आहे. अशा प्रकारे अनेक लीला महाराज भगवान परमात्म्याने केल्या. आता लीला आपण बहुश्रुत आहात. महाराज तो पहिला प्रयत्न फसला, दुसरा पहिलेचा विडा उचलला तो महाबळ भटाने उचलला. महाबळ भट ब्राह्मणाचं रूप धारण केलं महाराज. आणि कृष्ण भगवान परमात्म्याची पत्रिका बघण्याच्या उद्देशानं कृष्ण भगवान परमात्म्याच्या घरी गेला. यशोदामाईंना बोलावून घेतलं की मी पत्रिका बघण्यामध्ये अतिशय श्रेष्ठ आहे, मी अतिशय अचूक अशी पत्रिका बघत असतो आणि तुमच्या मुलाचा जन्म झालाय मला समजलं आणि तुमच्या मुलाची पत्रिका बघण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि महाराज पत्रिका बघायला सुरुवात केली. जन्मवेळ सांगितली, जन्म ठिकाण सांगितलं, जन्मस्थळ सांगितलं आणि सगळ्या सांगितल्याप्रमाणे महाराज त्या महाबळ भटाने पत्रिका बघायला चालू केलं. कृष्ण भगवान परमात्मा माहित होतं हा कोण आहे. आणि महाराज पत्रिका बघायला चालू केलं आणि यशोदामाईंना तो महाबळभट सांगू लागला की हा तुमचा जो मुलगा जन्मलाय तो मूळ नक्षत्रावरती जन्मलेला मुलगा आहे. अतिशय घातक अशा प्रकारचा तुमचा मुलगा आहे. तुमच्या संपूर्ण कुळाचा नाश करणारा हा मुलगा आहे, अधर्म करणारा हा मुलगा आहे. म्हणून तुम्हाला जर तुमच्या कुळाचा बचाव करायचा असेल, तुमचं कुळ वाचवायचं असेल, तुमचं नाव खराब होण्यापासून वाचवायचं असेल, अधर्म होण्यापासून वाचवायचं असेल तर त्याला एकमेव पर्याय आहे की खड्डा काढून या मुलाला जिवंत काढलं पाहिजे. हा यशोदाबाईंना भीती वाटायला लागली, काय करावं काय करावं. अधर्माचा प्रचार करणारा, अधर्म करणारा आपला मुलगा आहे, मूळ नक्षत्रावरती जन्मलेला मुलगा आहे. आणि महाबळ भट्ट सांगतो या मुलाला गाडण्याशिवाय पर्याय नाही. महाराज आईसाहेब घाबरल्या, रडू लागल्या. आणि त्यावेळेस कृष्ण भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं की या महाबळ भटाची मजल खूपच पुढे चालली, आता काय करावं. म्हणून महाराज त्या महाबळ भटाने निर्जीव वस्तूंना आज्ञा केली, पाटाला आज्ञा केली, वरवट्याला आज्ञा केली. आणि जशी आज्ञा केली तशी तो पाठ धपाधप महाराज त्या महाबळ भटाच्या पाठीत बसू लागला. विटंबिला भोट दिला पाठीवरी पाट, दिला पाठीवरी पाट, दिला पाठीवरी पाट. विटंबिला भोट दिला पाठीवरी पाट,
आहे. विटंबिला भोट दिला पाठीवरी पाट. पुढं सुद्धा अतिशय सुंदर वर्णन आलेलं आहे. जानवे तुटले पंचांग फाटले आणि दोतर गळाले. हे वर्णन महाराज अण्णा अतिशय सुंदर करत होते. आता अण्णासारखं आपल्याला काय या जन्मात तरी जमणार. महाराज तो भट घाबरला. पाठ धपाधप महाराज येऊन पाठीमध्ये बसायला लागलेले आहे. वरवटा महाराज पाठीमध्ये येऊन बसायला लागलेला आहे. तो महाबळभट ब्राह्मण घाबरला. त्याचं जानवं तुटलं, पंचांग फाटून गेलं, कमरेला बांधलं धोतर गळून पडलं महाराज आणि तो ब्राह्मण पळून गेला. अशा प्रकारे अनेक प्रकारच्या लीला भगवान कृष्ण परमात्मा त्या गोकुळामध्ये करू लागलेले आहेत. जेवढ्या लीला सांगाव्या तेवढ्या कमी आहेत. आपल्याला वेळेची मर्यादा आहे. अनेक प्रकारच्या आणि हळूहळू भगवान कृष्ण परमात्मा मोठे होऊ लागले. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. अशा प्रकारे कृष्ण भगवान परमात्मा मोठे होऊ लागले. गोकुळामध्ये चालू असलेलं राजकारण समाजकारण त्यांच्या लक्षात येऊ लागलं आणि भगवान कृष्ण परमात्मा आपल्या सवंगड्यांसमेत आपल्या मित्रांसमेत त्या गोपाळांसमेत वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळू लागले. हो तू हा मामा हुंबरी असे अनेक प्रकारचे खेळ खेळायचे. त्या गोपाळांचा आनंद द्विगुणित करायचा. त्याचबरोबर कृष्ण भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं की या गोकुळामध्ये जेवढ्या म्हणून गायी आहेत त्या गायींचा सांभाळ त्या गायीचं रक्षण कोण करत असते तर ह्या सगळे गोपाळ करतायत. आणि त्याच गोपाळांना त्या गायींपासून तयार झालेलं दही दूध तूप लोणी काहीच खायला मिळत नाही. म्हणून कृष्ण भगवान परमात्म्यानं महाराज चोरी करायचं ठरवलं. सगळ्या गोपाळांना सांगितलं की तुम्हाला हे जर खायचं असेल तर आपल्याला चोरीशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून तुम्हाला दही दूध तूप लोणी खायचं असेल तर तुम्ही काय करा, तुम्ही माझ्या माग माग या. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. गोपाळ हुशार होते महाराज. देवाला म्हटले, देवा तू म्हणतोय तर आम्ही चोरीला यायला तयार आहे, परंतु तू आम्हाला चोरीला घेऊन जाशील, आमच्याकडनं चोरी करून घेशील, सापडलं तर आम्हाला मार खायला लावशील. परंतु चोरीला गेल्यानंतर जो माल आपल्याला मिळणार आहे दही दूध तूप लोणी त्या मालातला किती टक्के वाटा आम्हाला देणार अगोदर सांग, नाहीतर आमच्याकडून चोरी करून घेशील आणि सगळं एकटाच खाशील. मत आपली आणि खाणारे. तसं महाराज गोपाळ हुशार होते, आपण हुशार नाही, हा फरक आहे. भगवान परमात्मा म्हटले, अरे किती देणार आहे म्हणून काय विचारताय, मी तुम्हाला किती देणार आहे तर पोट भरेपर्यंत देणार आहे. तुम्ही नको नको म्हणेपर्यंत मी तुम्हाला देणार आहे. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी. आणि हे ऐकल्यानंतर मात्र गोपाळांना आनंद झाला. पोट भरेपर्यंत मिळणार आहे, नको नको म्हणेपर्यंत मिळणार आहे. पण महाराज कृष्ण भगवान परमात्मा आणि सगळे गोपाळ चोरीला जायचे. चोरीला गेल्यानंतर दह्यामध्ये दही दूध तूप लोणी ठेवलेलं असायचं. आता त्या काळात काय आता सारखे फ्रीज नव्हते महाराज. मग ते दही कुठे ठेवलं जायचं, असं शिंक्यामध्ये ठेवलं जायचं. दह्याचे दुधाचे तुपाचे लोण्याचे डेरेच्या डेरे भरून ठेवलेले असायचे. महाराज गेल्यानंतर महाराज त्यातलं ते मनसोक्त सेवन करायचं आणि येत असताना तसंच परत यायचं नाही. काय करायचं, लोण्याचं एक बोट असं घ्यायचं, बोटावरती लोणी घ्यायचं आणि त्या घरातल्या ज्या सुनबाई आहेत त्या सुनबाईच्या तोंडाला महाराज लोणी पुसायचं. आता त्याच्यामुळे व्हायचं काय, त्या घरातल्या सासूबाई सकाळी उठायच्या, स्वयंपाकघरामध्ये जायच्या आणि स्वयंपाकघरामध्ये गेल्यानंतर पाहिलं तर महाराज दह्याचे डेरे दुधाचे डेरे लोण्याचे डेरे रिकामीच्या रिकामी. आणि दुसरीकडे येऊन पाहिलं तर महाराज सुनेच्या तोंडाला लोणी लागलेलं असायचं. सासूबाईला वाटायचं सुनानंच खाल्लं की काय, म्हणून महाराज त्या सासूची आणि सुनाची भांडणं कडाक्यानं लागायची. मग सासू सुनाची भांडणं फक्त आजच आहेत असं नाही बरं का, त्यावेळेस पासून महाराज आणि त्या दोघीची भांडणं लागायची. अशा अनेक प्रकारच्या खोड्या कृष्ण भगवान परमात्मा करू लागले. त्याचबरोबर झोपल्यानंतर त्या गवळणीची वेणी आणि त्या गोपाळांची दाढी याची गाठ मारायची. अशा अनेक प्रकारच्या खोड्या भगवान कृष्ण परमात्मा त्या गोकुळामध्ये करू लागलेले आहेत. एवढंच नाही तर त्या गोकुळामध्ये लहान लहान मुलं असायची आणि त्या लहान मुलांना मेलेले साप आणून भीती दाखवायची. महाराज मेले आणून सर्प
आम्हा दावितो दर्प. त्याचबरोबर गवळणींनी आपापल्या घराबाहेर मोठमोठ्या अशा रांगोळ्या काढलेल्या असायच्या. त्या रांगोळ्या पायाने पुसायच्या आणि एवढ्यावरती थांबायचं नाही महाराज. त्या रांगोळ्यावरती लघवी करायची. अष्टदळ काढले अंगणी त्यावर मते चक्रपाणी. अशा अनेक प्रकारच्या खोड्या भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये करू लागलेले आहेत आणि त्या खोड्यांना वैतागलेल्या गवळणी त्या खोड्यांची गाराणी घेऊन महाराज नंदराजाच्या वाड्यावरती गेल्या. आई साहेब यशोदामाईंकडे खोड्यांची गाराणी गायली आणि आई साहेब यशोदामाईंनी सुद्धा त्या भगवान परमात्म्याच्या खोड्यांची दखल घेतली आणि कृष्ण भगवान परमात्म्याला शाळेत टाकलं महाराज. आता त्यावेळेस कोणती शाळा? त्यावेळेस इंग्लिश मीडियम नव्हतं, सीबीएसई पॅटर्न नव्हतं. त्यावेळेस गोशाळा ही शाळा होती महाराज. आपापल्या सवंगड्यांसमेत प्रत्येकाने आपापल्या घरच्या गायी घ्यायच्या आणि त्या गायी घेऊन वृंदावनामध्ये यमुना नदीच्या तीरावरती चरण्याकरिता घेऊन जायच्या आणि संध्याकाळी दिवस मावळताना त्या गायी घेऊन परत घरी यायचं. असा दिनक्रम म्हणजे त्यावेळेसची शाळा होती महाराज. आईच्या आज्ञेप्रमाणे भगवान कृष्ण परमात्मा दररोज आपापल्या गायी घेऊन वृंदावनामध्ये जाऊ लागले. वृंदावनामध्ये गेल्यानंतर आपापल्या गायी त्या नदीच्या तीरावरती चरण्याकरिता सोडायच्या. सर्व सवंगड्यांसमेत सर्व गोपाळांसमेत वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळायचे आणि संध्याकाळी दिवस मावळायला लागला की आपापल्या गायी घेऊन परत घरी यायचं. असा दिनक्रम महाराज बरेच दिवस चालू राहिला आणि एक दिवस ते गोपाळ भगवान कृष्ण परमात्म्याला विनंती करू लागले की देवा, आपण दररोज एकत्र जातो, एकत्र खेळ खेळतोय, आता एक दिवस आम्हाला तुझ्या हातचा काल्याचा प्रसाद दे. असं म्हटल्यानंतर भगवान कृष्ण परमात्मा म्हणले ठीक आहे, जशी माझी शिदोरी आहे तशी उद्या येताना प्रत्येकाने आपापल्या घरून शिदोऱ्या घेऊन या. महाराज दुसरा दिवस उजडला. प्रत्येक गोपाळांनी आपापल्या घरून शिदोऱ्या घेतलेल्या आहेत. सर्व गोपाळांनी आपापल्या गायी घेतलेल्या आहेत आणि सगळे गोपाळ त्या गायी घेऊन वृंदावनाकडे निघालेले आहेत. महाराज जात असताना त्या गोपाळांमध्ये पेंद्या नावाचा एक गोपाळ होता महाराज. त्या पेंद्याला भूकच सहन होत नव्हती. म्हणून त्या पेंद्यानं काय केलं महाराज, आपल्या सुद्धा असतात महाराज काय काय माणसं, सकाळी काहीतरी खाल्ल्याशिवाय घरातनं बाहेरच पडायचं नाही, मग संध्याकाळपर्यंत नाही मिळलं तरी चालतंय. तसं महाराज पेंद्याचं काम होतं. परंतु सकाळी उशीर झाल्यामुळे घरी काही खाल्लं नव्हतं. जाताना भूक लागली, काय करावं. महाराज त्या पेंद्यानं सगळ्या गोपाळांना पुढे जाऊ दिलं. एक भली मोठी गाय बघितली आणि त्या गायीच्या मागे लपला आणि घरून आणलेली शिदोरी महाराज वाटेतच त्या पेंद्यानं सोडली. अर्धी शिदोरी खाल्ली, राहिलेली उष्टी अर्धी शिदोरी तशीच बांधून ठेवली. सगळे गोपाळ वृंदावनामध्ये पोहोचलेले आहेत. सर्वांनी आपापल्या गायी नदीच्या तीरावरती चरण्याकरिता सोडलेले आहेत आणि गायी चरण्याकरिता सोडल्यानंतर सगळे गोपाळ आणि भगवान कृष्ण परमात्मा मिळून वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळू लागलेले आहेत. तू हा मामा हुंबरी, अशा अनेक प्रकारचे खेळ ते गोपाळ महाराज भगवान परमात्म्या समेत खेळ खेळू लागलेले आहेत. अनेक प्रकारचे खेळ महाराज ते गोपाळ खेळू लागलेले आहेत. सगळ्यांनी आपापल्या गायी नदीच्या तीरावरती चरण्याकरिता सोडलेले आहेत. सकाळी 9, 9:30 वाजता गोपाळ त्या यमुना नदीच्या तीरावरती आलेले आहेत. 9, 9:30 वाजता सुरू झालेला खेळ 11:30, 12 वाजत आल्या. डोक्यावरती ऊन आलेला आहे, पोटामध्ये कावळे ओरडायला लागलेले आहेत, खांद्यावरती भार आहे आणि त्यावेळेस ते गोपाळ देवाला विनंती करू लागले, देवा आता आम्हाला भूक लागली, हा चालू असलेला खेळ मोडून टाक. खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. देवा या चालू असलेल्या खेळामध्ये आता काही सुख राहिलं नाही, कारण आमच्या खांद्यावरती भार आहे, पोटामध्ये भूक लागलेली आहे. त्यामुळे तू काय कर तर हा खेळ आता मोडून टाक. तू का म्हणे आता खेळ मोडावा परता. महाराज कृष्ण भगवान परमात्म्यानं सुद्धा आपल्या गोपाळांचं ऐकलं आणि चालू असलेला खेळ मोडून टाकला. महाराज
खेळ मोडून टाकला आणि सगळ्यांनी आणलेल्या शिदोऱ्या सगळ्या एकत्र करायला सुरुवात केली महाराज. परंतु त्या शिदोऱ्या पाहिल्यानंतर मात्र भगवान कृष्ण परमात्मा त्या गोपाळांवरती रागाला गेले. माझी आहे तैसे पाहे नाही तरी घरा जाय. भगवान कृष्ण परमात्मा रागवले गोपाळांना, घरी जावं म्हणतात, हाकलून देत आहेत. आणि ते पाहिल्यानंतर गोपाळ मात्र देवाकडे बघून हसायला लागले. भगवान परमात्म्याला आश्चर्य वाटलं, अरे मी रागावतोय, हाकलून देतोय आणि तुम्ही मात्र माझ्याकडे बघून असता, याचं कारण काय? त्यावेळेस त्याचं कारण ते गोपाळ सांगतायत, देवा तुम्ही आम्हाला हाकलून दिलं काय? तुम्ही आम्हाला मारलं तरी आता आम्ही घरी जाणार नाही देवा. का? तर देवा आता आमचं घरी कोणी सुद्धा नाही, जे काही आहे ते सर्वस्व आमचं तू आहेस. आमचा वडील तू आहेस, आमची आई तू आहेस, आमची बहीण तू आहेस, आमचा भाऊ सुद्धा तूच आहेस. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझा. देवा आता या जगामध्ये तुझ्याशिवाय आमचं दुसरं कोणी नाही, त्यामुळे तू आम्हाला मारलं तरी आम्ही आता इथून जाणार नाही. आणि कृष्ण भगवान परमात्म्यानं त्या भक्तांचा, त्या गोपाळांचा असणारा निस्सीम भाव पाहिला आणि भगवान कृष्ण परमात्म्याने सगळ्या गोपाळांना माफ केलं आणि सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र करायला सुरुवात केली महाराज. आता त्या शिदोऱ्यामध्ये पेंद्याची उष्टी शिदोरी होती, परंतु भगवान परमात्म्यानं महाराज अशी उष्टी असणारी शिदोरी सुद्धा स्वतःच्या हृदयाला लावली आणि ती उष्टी शिदोरी सुद्धा सगळ्यांमध्ये एकत्र केली. कारण भगवान परमात्मा कधी उष्ट आहे का थोडा बघत नाही, लक्षात घ्या. शबरीची उष्टी बोर रामाने खाल्ली. न म्हणे उचिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. आज सुद्धा सर्व महिला मंडळींनी महाराज तो काल्याचा प्रसाद आणलाय. कुणी लाह्या आणल्या असतील, कुणी दही आणलं असेल, परंतु भगवान परमात्मा त्यांनी थोडं आणलंय का शिळं आणलंय हे बघत नाही महाराज. फक्त ते कोणत्या भावनेनं आणलंय, त्या शिदोरीमध्ये किती भक्ती आहे हे भगवान परमात्मा पाहत असतो. म्हणून त्या पेंद्याच्या शिदोरीमध्ये भाव होता, म्हणून त्या उष्टी असणारी शिदोरी सुद्धा सगळ्या शिदोऱ्यांमध्ये एकत्र केली. आणि महाराज नवलक्ष गोपाळ आहेत, नवलक्ष गोपाळांना गोलाकार बसवलेला आहे. भगवान कृष्ण परमात्मा स्वतः मध्यभागी बसलेले आहेत आणि कृष्ण परमात्मा मध्यभागी बसल्यानंतर सर्व गोपाळांनी त्या नदीच्या तीरावरती ज्या कोवळ्या कोवळ्या वेली होत्या त्या वेलीच्या पालेमाळा तयार केल्या आणि पालेमाळा तयार करून त्या कृष्ण भगवान परमात्म्याच्या गळ्यामध्ये घातल्या महाराज. त्या नदीच्या तीरावरची माती आणली आणि त्या मातीमध्ये थुंकी टाकून महाराज तो गंध तयार केला आणि तो गंध कृष्ण भगवान परमात्म्याच्या कपाळावरती लावला. तो गंध लावल्यानंतर त्या माळा घातल्यानंतर तो भगवान परमात्मा अतिशय सुंदर दिसू लागला महाराज. गड्यानो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. आणि अशा प्रकारे सर्व गोपाळांनी आणलेल्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि तयार झालेला तो काल्याचा प्रसाद तो भगवान कृष्ण परमात्म्याने सर्व गोपाळांच्या हातावरती दिला. सर्व गोपाळांनी तो काल्याचा प्रसाद सेवन केला आणि काल्याचा प्रसाद सेवन केल्यानंतर सर्व गोपाळांचं समाधान झालं. सर्वांनी तृप्तीची ढेकर दिली आणि तो प्रसाद सेवन केल्यानंतर ते गोपाळ भगवान परमात्म्याला म्हणू लागले, तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती. देवा हे सुख आम्हाला केवळ आणि केवळ तुझ्या संगतीमुळे प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला तुझी मिळालेली संगत आहे, आम्हाला जीवनामध्ये प्राप्त झालेली ही संधी आहे. ही संधी आता आम्ही दवडणार नाही. तर आम्ही काय करू? तर आम्ही पुन्हा पुन्हा जन्म घेऊ आणि जन्म घेऊन काय करू? तर या काल्याचंच सेवन करू. उपजून या पुढती येऊ, काला खाऊ दही भात. आपल्याला सुद्धा अशा संत महात्म्यांच्या कृपेनं आज हा काला प्राप्त होणार आहे. त्या संतांचं आपण मोठ्या भक्तिभावानं भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली,
तुकाराम 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 हॅलो तुका
बराचसा वेळ झालेला आहे. आपण अभंगाचं चिंतनही पाहिलं, थोडक्यात चरित्रही पाहिलं. वैकुंठवासी भगवत महाराज देवकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त चालू असलेला हा सप्ताह, मग अशी सांगितलं की हे टिकवणं सोपं नाही. संसार टिकवणं अतिशय अवघड आहे, पण परमार्थ टिकवणं सोपं नाही. म्हणून आज ही सगळी ज्येष्ठ मंडळी पुढे बसले, काही टाळ घेऊन उभे. ह्या मंडळीत महाराज हा उत्सव चालू केला आणि नुसता चालू केला आणि टिकवण्याचं काम केलं. परंतु आता वयोमर्यादा झाल्यामुळे थकलेली आहेत माणसं. त्यांनी आजपर्यंत टिकवण्याचं काम केलं आणि इथून पुढं गावातल्या सर्व तरुणांनी याची जबाबदारी घेऊन जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे टिकवण्याचं काम करायचं. तरुणांनी इथून पुढं होऊन केलं पाहिजे आणि ते करत असताना ह्या सगळ्यांचं मार्गदर्शनाखाली केलं पाहिजे. कारण मी नेहमी सांगत असतो कीर्तनामध्ये की परमार्थाला एक वेगळं वैभव प्राप्त झालेलं दिसते आपल्याला. वाटतं मी ठाकूरबाला सांगितलं, परमार्थाला एवढं वैभव प्राप्त झाले महाराज. आता भौतिक सोडून द्या महाराज, तो विषय नाही आपला. कीर्तनकार आजकाल ठरवल्याशिवाय जात नाही.
कीर्तनकारात सोडा महाराज टाळकरी सुद्धा आजकाल ठरवून जायला लागला. परंतु पूर्वीचा काळ अतिशय भयंकर होता महाराज. ज्या काळामध्ये महाराज ठरवून तर विषय सोडा, परंतु कीर्तनाला गेल्यानंतर आपले पेट्रोलला डिझेलला जेवढे पैसे गेलेत तेवढे मिळाले तरी महाराज मनुष्य समाधानी असायचा. परंतु आता भयंकर परिस्थिती आहे. परंतु अशा वाईट काळामध्ये सुद्धा तो परमार्थ टिकवण्याचं काम कुणी केलं असं तरी या ज्येष्ठ लोकांनी केलंय. सगळे साक्षीदार आहेत इथे, कुणाचं नाव घेणं उचित नाही. त्यांनी सगळ्यांनी तो काळ बघितलाय. त्यावेळेस माईक मंडप काही परिस्थिती नव्हती महाराज. मान प्रतिष्ठा काही नव्हतं, फक्त जायचं आणि सेवा करायचं एवढं डोक्यात असायचं. म्हणजे त्या काळामध्ये परमार्थ टिकवण्याचं काम त्यांनी केलं. मी नेहमी सांगत असतो की आमचे अण्णा मिरज बेडक सांगली भागात कीर्तनाला जायचे. कीर्तन उद्या असलं की आज सकाळी 10 वाजता शबनम घेऊन स्टँडवरती जायचं. 10 वाजता एसटीत बसलं की तिथं 5-6 वाजता संध्याकाळी पोहोचायचं. पोचल्यानंतर त्या दिवशी मुक्काम करायचा. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कीर्तन करायचं. कीर्तन झाल्यानंतर सुद्धा मुक्काम करायचा दुसरा दिवस. आणि तिसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता तिथून निघायचं आणि संध्याकाळी 5-6 वाजता परत घरी यायचं. कीर्तन किती करायची आणि दिवस घालवायचे किती? 3. एका कीर्तनासाठी 3-3 दिवस घालवायला लागायचे. आता आम्ही महाराज दिवसात 3-3 कीर्तन करतोय. हा कशाचा परिणाम आहे? तर ज्येष्ठ लोकांनी, ह्या वयस्कर लोकांनी तो संप्रदाय त्यावेळेस टिकवला म्हणून तो आता आपल्याला भोगायला मिळतोय. एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस. आपल्याला कणीस खायला बरं वाटतं महाराज, परंतु कधीतरी एका बीजाने स्वतःचा नाश करून घेतलेला असतो म्हणून ते कणीस आपल्याला खायला मिळलं तर मिळतं. म्हणून त्या बीजाला आपण विसरता कामा नये. त्या ज्येष्ठ माणसांनी 48 वर्ष हे टिकवलेलं आहे आणि इथून पुढं गावातल्या सर्व तरुणांनी एकत्र येऊन हे टिकवण्याचं काम आपण केलं पाहिजे. म्हणून पुनश्च एकदा आपण सर्व ग्रामस्थांना, सर्व भजनी मंडळींना, पंचक्रोशीतली सगळी भजनी मंडळी आहेत, माता माऊल्या बहुसंख्येने उपस्थित आहेत, आपण सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल कंठी धरिला कृष्ण मणी अवघाजनी.
करेना भावे नंदिते देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम समाधान तुमचे पडले उठावे नारायण आता उठावे आज पुराणे नावाचा धन्य आज पुराणे नावाचा धन्य धन्य ते लोचना नित्य करते आवृत्य परमा धन्य धन्य ते लोचना नित्य करते नामा मने केशवाचे धन्य धन्य ते लोचना नित्य करते ज्ञान राजा अवतार पांडुरंगा नाव ठेवले ज्ञाने आस्ते ज्ञान राजा महाकैवल्यतेला देवकीचा दुदंत बनवले दिला माझा आस्ते ज्ञान राजा प्रसाद गुणवोनी विश्वा ब्रह्माची केली राम जन्मस्थळी आई दशरथ देवरी आस्ते ज्ञान राजा महाकैवल्यतेला देवकीचा दुदंत बनवले दिला माझा मने त्या सावे कल्या
गणपती तुझ प्रती आहे संताची निर्वेची मध्ये आणि सर्वांनी खाली बसायचंय, उठायला नको. कोणी उठू नका.